सेमीफायनल नंबर 2 आपण आता एन्जॉय करतोय. एका बाजूला तुम्ही पाहताय ओम साई 11 संघ राजेंद्र देशमुख त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत, तर दुसऱ्या बाजूला आनंदी स्मॅशर्स जे किरण बनवटे ओनर आहेत. सामन्याला सुरुवात टॉस येथे जिंकला टीम ओम साई 11 या संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केले आनंदी स्मॅशर्स या संघाला बॅटिंगसाठी. सामन्याला सुरुवात दोन्ही टीमला विश्वास द बेस्ट. बौद्ध टीम शो द गुड गेम. पहिला बॉल फक्त दिशा दिली. बॉल चालला इथे मात्र थडमाने पॉईंटच्या मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसतो दरम्यान एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. हा सामना देखील तुम्हाला 5 षटकाचा बारबेल आज संध्याकाळच्या सत्रामध्ये कळणार आहे. कोणता संघ इथून मात्र पहिला क्रमांकाची ट्रॉफी इथून उचलणार आहे या स्पर्धेमध्ये. बिकी बनवटेला तुम्ही पाहता ज्याने आजचा दिवस गाजवला, तो आता मैदानावरती दाखल झाला. या मॅचमध्ये कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय यावरती आता साऱ्याचं लक्ष लागलंय, कारण मागील सामना देखील जिंकला टीम मोर्या 11 या संघानं. विराज देशमुख जे संघाचे पुरस्कर्ते आहेत. गुरदास जेवतोय. बिग हिट पहिल्याच बॉलवरती काराव गावचा ब्रँड दाखवतोय आणि अखेर तुम्ही पाहताय कारावचा बाहुबली बिकी मनोटेच्या बॅटमधून येतो सिक्सर. जास्त खेळासाठी जर जाणला जातो बिकी बनवटेला तुम्ही पाहताय मध्यचारमध्ये त्याचा बॅटमधून षटकार आलाय. धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला बारबेल. 5 षटकापर्यंत जर हा खेळाडू खेळपडवरती टिकला तर आज हायएस्ट स्कोर्स तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला अनुभव प्रचंड आहे. गुरुदास तुम्ही पाहताय गुरुदाची बारवरती प्रशांत सज्ज होतात राईट फॉर द विकेट. गतीमध्ये मिश्रण फटका खेचला एक्स्ट्रा खबरला. गॅप मोठा आहे. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पडतो. एका टप्प्यावरती जातोय की डायरेक्ट बॉल सीमा पार चौकार. बेट अँड वॉच क्रिकेट आपण पाहिला. खरं तर भरपूर काळ चेंडूचा बाट पाहिला बिकीनं आणि बॉलला मात्र फेकून दिला. कबरच्या क्षेत्रामध्ये चौकार त्यानं वसूल केला. 11 धाबा फलकावरती जोडल्या गेला. मागील बॉलवरती आपण ताकद जरूर पाहिली, परंतु या बॉलवरती नजाकत देखील आपण पाहिली विकी बनवटेची आणि 11 धाबा तो आतापर्यंत वसूल करतोय. 3 बॉलमध्ये 11 खर्च करत असताना थोडासा बागडा जरूर ठरतोय. यावेळेस प्रशांतला तुम्ही पाहता गोलंदाजी करत असताना थोडीशी मागणी गोलंदाजी आता त्याची मनाबी लागेल या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर होता. यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित होता ज्याने झेल स्वीकारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु हा झेल सोडलाय की हा सामना सोडलाय या मॅचमध्ये. खेळाडू होता आय थिंक सिद्धेश होते. सिद्धेशला तुम्ही पाहताय झेल स्वीकारण्याचा प्रयत्न त्याचा फसला, परंतु आता इथून पुढे प्रसाद किती पडतील या झेलचे ते देखील आपण पाहायला विसरणार नाही होत. कारण विकी एक असा खेळाडू आहे सकाळच्या सत्रामध्ये 77 धाबा त्याने अवघ्या 4.3 षटकामध्ये कंप्लीट केल्या. तोच खेळाडू आणि आता त्याचा झेल निसटला. इथे बिग हिट. हा देखील फटका फसलाय. जवळपास क्षेत्ररक्षण नाहीये. अमित पोहोचलेत आणि आता अमित दाबळेनं एक चांगला झेल स्वीकारलाय आणि अखेर आता परतापाला गेल माघारी. हा पहिला धक्का टीम आनंदी 11 या संघाला. अजय बॅक टू द पवेलियन. नवीन खेळाडू आता मैदानाच्या दाखल होतोय. विजय अजय बाहेर गेला. विजय आता दाखल झाला या मॅच मध्ये. कमबॅक करत असताना प्रशांत ज्याने मात्र एक फलंदाज बाद केला या मॅच मध्ये. इथे देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता. दिलेकरता दिलशान स्टाईलने इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न फसला
आणि अखेर षटक क्रमांक पहिला संपन्न होतोय आणि पहिल्या षटकाच्या अंती मी म्हणेन 1 पर्यंत बाद झालाय. धावफलक 12. बारा धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिले तुम्ही पाहता आता संपन्न झालंय या मॅच मध्ये. नवीन गोलंदाज षटक क्रमांक दुसरं. पहिला बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न नाही जमला. संपर्क नव्हता बॅटन बॉलचा. बॅटन पाठमधून बॉल असते रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना इथे फटका चांगला आहे. धावा देखील इथे मात्र चांगल्याच मिळतील आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. मागील बॉलवरती षटकाराला पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न आता करतोय. षटक क्रमांक दुसरा घेऊन निखिल शेलोले यांना तुम्ही पाहता त्याच्यावरती आक्रमण जरूर चढवलंय परंतु आता पूर्णपणे मी म्हणेन कमबॅक करत असताना गोलंदाज सज्ज होतोय. निखिल हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि इथे तुम्ही पाहताय जवळपास क्षेत्ररक्षक नव्हते मी म्हणेन प्रेक्षक होते त्यामुळेच की काय आता अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार येतोय. हे बॅटल आता चांगलाच रंगेल कारण एका बाजूला निखिल शेलवले ज्याचा क्रिकेट आपण आज दिवसभरामध्ये पाहिलाय. कालचा दिवस निखिलने गाजवला, आजचा दिवस बिकीने गाजवलाय त्यामुळे आता हे बॅटल चांगलं रंगणार आहे. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. अपील 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 आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना नामांकित पंच आहेत. अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिले त्यामुळे अशा अपीलचा त्यांच्यावरती काहीच फरक पडणार नाहीये परंतु देखील नेहमीच चांगला क्रिकेटसाठी ओळखला जातो कारण चांगला क्रिकेट नेहमीच निखिलने खेळला. पंचांचा तो आदर करत असतो आणि त्यामुळेच की काय एक मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. गतीमध्ये मिश्रण परंतु इथे रिझल्ट काय तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. बारा चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावफलक 30 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. टीमची डोळे तुम्हाला आता या मॅचमध्ये फार मॅन नवीन खेळाडू मैदानावरती तुम्ही पाहताय आज ज्यांच्या समोर वाणीतून समालोचन देखील आपण ऐकलंय तोच खेळाडू आता विजय डोके ज्याचं काम असतं नेहमीच ओके असा खेळाडू मैदानावरती दाखल झाला. गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन अनिकेत
इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना यंगस्टर खेळाडू आहेत आणि त्याच्या छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी आहे. कारण सेमीफायनल 2 आपण एन्जॉय करतो. इथून जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये दाखल होईल. मोरे 11 हा संघ देखील वाट पाहतोय. रोहन बनुडे देखील आता वाट पाहतोय की कोणता संघ त्याच्यासमोर 2 हात करेल. इथे देखील दिशा देण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू मारायचा होता आंध्राला, परंतु चेंडू आलाय बांद्र्याला. त्यामुळेच की काय आता एक सिंगल इथे मिळतीये. त्याच सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. 31. अनिकेत, चला अधिकचा वेळ खर्च करू नका अनिकेत. फुल टॉस होता. इथे फटका चांगला आहे. धावा चांगला भेटतील का पाहावं लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी आधीच म्हटलं होतं विकी जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत धावांचा डोंगर आता तुम्हाला पाहायला मिळेल. सिक्सर. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होतोय. वाऱ्याच्या वेगानं खेळाडू जरूर पोहोचला, परंतु कॅच ड्रॉप. 2 धाबा इथे जोडल्या जातात. या मॅचमध्ये समीकरण आता वाढलंय. धावफलक जाऊन पोहोचतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 39 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत साहिल आहेत, जे एक चांगले स्कोरर आहेत आणि चांगले खेळाडू आहेत. अंपायर सिग्नल वाईट बॉल. 39 धाबा. 40 धाबा. गुरुदास सज्ज होतोय. इथे देखील फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षण आता तुम्हाला भरपूर चांगला पार मिळतोय. आय थिंक सुनील होते त्याने बॉलला अडवलं. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं असेल सुनीलने जेल सोडला, तिथे सामना त्यांनी गमावला, परंतु या मॅच मध्ये त्याने आता भरपूर मेहनत केली आहे. बॉलला त्याने अडवलाय आणि सुनीलचं कौतुक व्हायला, पण सुनीलसाठी टाळा देखील भासतात कारण क्षेत्ररक्षण त्याने भरपूर चांगलं केलं. धावफलक पुढे सरकत असताना 42. इथे देखील लावडा फील्ड फलंदाज बाद. पंचाचा बोट आकाशाकडे. LBW मोठी शिकार मैदानामध्ये होत असताना मोठा मासा आता गळाला लागत असताना विकीला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
विनंती आपण मंचावरती या. ओम साई 11 या संघाचे पुरस्कर्ते राजेंद्र देशमुख साहेब आपणास विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. रुपेशजी बनवटे यांनाही विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. निखिलजी बनवटे यांनाही विनंती आपण या मंचावरती यावं आपलं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपली या त्यामुळे आपण यावं मंचावरती. काराव गावातून ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक आपणास विनंती आहे आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. स्वप्नील 11चे स्वप्नीलजी शेलवडे आपणास विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. निखिल सज्ज होतात. निखिल हा ट्रॅकर होता इथे मात्र दिशा दिले. बॉल चालाय कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल एक पटी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकेल. इथे देखील बॅटची कडा घेतली आणि अखेर चेंडू जाऊन इथे मात्र विसावलाय. हर्षद देशमुखने हा जेल टिपलाय आणि अखेर फलंदाज बाद होतोय. काराव टीमचा उभरता सितारा तुम्ही पाहताय अनिकेत बनवटे मध्ये खेळतोय. उद्याचं भविष्य काराव टीमचं. दीपकजी बनवटे यांचे 2 सुपुत्र तुम्हाला एकाच टीम मध्ये खेळताना दिसतील. करण अर्जुनला तुम्ही पाहता. त्याच्यावर दाखल होतोय. खर तर नाद एकच बैलगाडा शर्यत. या शर्यत क्षेत्रामध्ये नाव मोठं आहे. रॉकेट बैलाचे मालक आयुजी कडब यांचं मैदानामध्ये ते एंटर झालेत. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची बडची कडे एसच्या मागे टिपला इथे झेल आणि अखेर परताबागर बागारी फलंदाज बाद. चला सुजित आपण
खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसा, कारण स्पर्धेचे काही नियम आहेत. चला सुजित, आपण बॅटिंगसाठी या असं सांगितले रोहन यांनी. यंगस्टर खेळाडू आहेत आमचे अनिकेत बनवटे, यांना तुम्ही पाहत आहे, जे मात्र उद्याचं भविष्य आहे टीम काराव संघाचं. आणि चांगला क्रिकेट त्यांनी आतापर्यंत दाखवलं या स्पर्धेमध्ये. धाबा, 46 धावा माफी. इथे देखील अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. फनी मोमेंट आता तुम्हाला पाहायला मिळेल. एसट्या अगदी बाल बचावल्या आणि एसट्या सोबत दुसरं देखील बचावलं काहीतरी. हे फनी मोमेंट होतं, कारण पूर्ण टीम आता इथे मात्र एन्जॉय करतायत. यासाठीच तर लीग भरभरली जाते, खेळमेळीचं वातावरण. इथे देखील फटका चांगला आहे, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये भिरकावू दिला. क्षेत्ररक्षक पाठमोरा, 3-3 खेळाडू पाठलाग करतील, परंतु अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. एकावन्न धावा. एकावन्न धाबा धावफलकावरती जोडले गेल्या आणि अमित दाबणे आलेत गुरुदाची बार्कवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय जवळ जवळ 5. पहिला बॉल इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक एकापट धावा, टीमची लोड तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग वरती बॅटर गणेश, फटका चांगला, धावा देखील चांगला मिळतील का पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक उपस्थित, कॅच ड्रॉप. झेल स्वीकारायचा प्रयत्न पूर्णपणे मी म्हणेन फसला आणि अखेर आता 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये आता त्यांची सस्पेंड करण्यात आलं त्यांना, कारण झेल निसटला होता. त्यामुळेच की काय आता तुम्ही पाहताय धावफलक बाबड धावा धावफलकावरती जोडले गेला. षटक क्रमांक 5 मार्गस्थ सरा 53 धावा माफी असावी. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. राजेंद्रजी देशमुख यांना विनंती आहे, आपण मंचावरती या. आपला मनपूर्वक स्वागत. जे ओमसई या टीमचे पुरस्कर्ते आहेत. इथे फटका चांगला आहे, इथे देखील पुन्हा एकदा सिद्धेश पोहोचतोय आणि अखेर सिद्धेशने आता हा झेल टिपलाय आणि केतन मात्र स्टाईलने हा झेल त्याने टिपलाय. अखेर तुम्ही पाहताय फलंदाज बाद होतोय. चला सगळे ओनर, आपणास विनंती आहे, मोहरे 11 टीमचे पुरस्कर्ते विराज देशमुख, आपणास विनंती आहे ओमसई 11चे राजेंद्र देशमुख, रेहांश वॉरियर्सचे रोहितजी कडव, आनंदी 11 आनंदी स्मॅशर्स किरणजी बनोटे, स्वप्नील 11चे स्वप्नील शेलबले, आपणास विनंती आहे आपण या मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. 5 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिले जरूर. सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान सरडो क्लबर निकेश कांबरे यांचं आगमन झालं, विनंती आपण या मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत.
नवीन खेळाडू सुजित आलेत. इथे देखील आय थिंक बॅटची कडा आहे का बाब लागेल पच्चाकडे न पाहता मैदान सोडलाय आणि अखेर आता डाव तुम्ही पाहता पहिला इथे मात्र पाहायला मिळतोय जरूर अजून एक फलंदाज बाद झाला. आता नवीन खेळाडू कोणता येईल हे देखील पाहावं लागेल या मॅच मध्ये. 53 धाबा. नवीन खेळाडू मयूर विषय आले सॅकिंग वरती. इथे मात्र खेचून मारला क्षेत्ररक्षक अनिकेत हे उद्याचं भविष्य आहे आणि आता कॅच इथे सोडली आहे भविष्य थोडस धोक्यात दिसतंय आणि अखेर डाव पहिला संपला परंतु हरकत नाही आपण अनिकेतला शुभेच्छा देऊ. आणि पहिला डाव संपन्न झाल्यानंतर धावफलक पलचा 2 धावा कंप्लीट आहेत ना. तिसरीला आउट झाला ना. आणि आता अब तक 56 रनों का टारगेट इस मुकाबले में देखने मिलेगा.
तक 56 रनों का टार्गेट आता या बासमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी प्रशांत आणि निखिल ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. गुरुदाची मार्कवरती गुरुदास अजय आलेत. या बासमध्ये सराव बंद करा, लगेच आपण खेळायला सुरुवात करतो कारण आता अजून एक फायनलचा सामना आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे आता या बाचमध्ये लगेच खेळायला सुरुवात करा. पहिलाच बॉल फुलटॉस होता, ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिडवांच्या क्षेत्रामध्ये खेळाडू बिकी होते, त्यामुळे आता इथे धाव मिळणार नाही. धावफलक स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड पूर्णपणे स्थिरावलाय. 5 षटकांमध्ये 56 धावा या मॅचमध्ये भरवायचे, त्याच अनुषंगाने आता बॅटिंग करावी लागेल. इथे देखील बॅटची कडा आहे. मोठा फटका घेतल्यापासून वंचित ठेवलाय. 2 बॉलवरती फक्त सिंगल धाव खर्च करत असताना तुम्ही पाहताय मैदानावरती अजय आणि त्याच्या विरोधात निखिल आणि प्रशांत ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. KPL काराव प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहता. करवई प्रीमियर लीग, काराव प्रीमियर लीग, KPL परतुशी या स्पर्धेचं गुपित आहे. बिग हिट केलाय, फटका फसलाय. जबरदस्त प्लास खेळाडू तुम्ही पाहताय पोहोचलाय आणि अखेर हा झेल टिपलाय आयुषनं आणि अखेर इथे मात्र फलंदाज बाद होतं निखिल. जड पावलाला जड अंतकरणानं मैदान सोडत असताना फलंदाज बाद. निखिलनं मैदान सोडलंय. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग वरती सिद्धेश ऑन साइडला खेचला. काय फरक पडतो, निखिल बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये टायगर अभि जिंदा आहे हे सांगितले सिद्धेशनं. त्याच्या बॅटमधून बहुत सीमा पार चौकार. चौकाराला धाव फरक पुढे सरकतोय. इथे देखील ऑन साईड बिगिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता, त्यामुळे आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना विनंती आहे मोरया 11च्या टीमचे पुरस्कर्ते बिराजजी देशमुख, त्याचबरोबर ओमसाईचे पुरस्कर्ते राजेंद्र देशमुख, रेहांश वॉरियर्सचे रोहितजी कडव आणि आनंदी स्मॅशरचे किरणजी बनवटे, स्वप्न 11चे स्वप्नजी शेलवले यांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. बॅटची कडा आहे. इथे देखील फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय, मिळते फक्त सिंगल आणि आता या सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 56 धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. एक चौकार जरूर आला, परंतु पूर्णपणे आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही 24 चेंडूचा खेळ शिल्लक, 50 धावांची गरज या मॅचमध्ये. आनंदी स्मॅशर्स हा संघ तुम्ही पाहताय. किरणजी बनवटे जे ॲडव्होकेट आहेत त्यांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरे घेऊन विजय डोके आलेत गोलंदाजी मार्कवरती. ज्या विजय डोकेचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगलं समालोचन ते देखील करतात आणि आता गोलंदाजी करत असताना
पुढे सरसावले होते, ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न फसला, टप्पा पडला, स्विंगवर बॉल मात्र निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये आणि आता अखेर पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना इथे बॅटची कड आहे, फक्त मिळेल ती सिंगल आणि आता सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. पुढे सरसावले, वाड शॉट. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळाला आणि इथे चौकार वसूल करतोय प्रशांतच्या बाळपासून 4 धावा. KPL सीझन 5 5वा पर्व आता तुम्हाला पाहायला मिळेल. 12 बेरिक ही स्पर्धा आता रंगत असताना अंतिम क्षणामध्ये ही स्पर्धा आता येऊन ठेपली आहे, कारण यानंतर एक पानाची मॅच. डिफेन्सिव पवित्रा घेतलाय आणि आता मी म्हणेन स्वतः विजय ढोके होते, जे मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल गेला, अडवण्याचा प्रयत्न त्यांचा फसला, परंतु एक सिंगल धाव इथे देखील मिळणार आहे. परंतु आता सिंगल डबलने काम चालणार नाही आहे, कारण दिल्ली अभि बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे, तर इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाज विजय बिगिट केला, ऑन साईडला रॉकेट स्ट्रोक पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. यावेळेस तुम्ही पाहताय झेल टिपत असताना अजयने हा झेल टिपला आणि अखेर परतावे लागेल बागारी. फलंदाज बाद. नवीन खेळाडू आता मैदानात दाखल होतोय, सुरेश. 2 ओव्हरची अंती धावफलक 12 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 56 धाबाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये, आतापर्यंत 12 बनल्या गेल्या, अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरता मी म्हणेन 44 धाबांची गरज. 18 बॉल मध्ये 44 अजूनही माग नाही आहेत, कारण मैदानावरती प्रशांत बरोटे उभा आहे, ज्या खेळाडूंना आजच्या दिवसामध्ये चांगला क्रिकेट खेळलाय, परंतु आता या महत्वाच्या मॅच मध्ये कशा प्रकारचा क्रिकेट तो खेळतोय त्यावरती साऱ्यांचं लक्ष लागलंय, कारण पहिल्या षटकामध्ये अजयनं धावा फक्त खर्च केला 6. निखिल सारख्या एक मोठ्या खेळाडूची विकेट त्यांनी संपादित केली आणि आता तोच गोलंदाज दाखल होतोय या मॅच मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. सांघिक कोट्यातील 3रा वैयक्तिक 2रा षटक हाताळण्यासाठी आता दाखल झाला. गोलंदाज सज्ज होत असताना इथे फटका चांगला आहे, एक्स्ट्रा काबरा घेतला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दरम्यान 3ऱ्यांदा इथे मात्र चेंडूला त्यांनी अडवला आणि आता हा चौकार असू शकला असता, परंतु 2 धाबा. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, या मॅच मध्ये 42 धाबांची गरज आहे.